हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे अर्णव, ईश्वरी आणि त्याचसोबत आकाश, नम्रता आपण चौघांनी म्हणजे तुम्ही चौघांनी जे आहे ना ते एकाच गाडीने जा, म्हणजे कसं तेही बरं पडेल असंही आता मामाने सांगितलेलं असतं. कारण तसंही चौघंही स्पर्धक आहात, ते काही विरुद्ध टीममधले नाही, आपण एकाच घरातले आहोत, तर सो चालेल असंही मामांनी म्हटलेलं असतं. आणि मामा जे आहेत ते चौघांना एकत्र जायला सांगत असतात. पण इकडे नम्रताला काही एकत्र जायचं नसतं. नम्रताने सांगितलेलं असतं की नाही, काहीतरी आकाश ना स्वतःच्या बळावर काहीतरी पहिल्यांदा करतायत, सो मला असं वाटतं की आम्ही आमच्या गाडीने जातो, तुम्ही तुमच्या गाडीने या, कारण किती काही झालं तरी या स्पर्धेत भाग घेतला आहे आपण. मग नम्रताचा विषय कुठेतरी वाढायला नको यासाठी इकडे असणाऱ्या अर्णवने सुद्धा त्यावर होकार दिलेला असतो. अर्णवही म्हणतो की हो हो, नम्रता बोलते तसं चालेल, उगाच आहे ना आपण वेगवेगळे जाऊया, एकत्र नको जाऊया असंही आता त्यांनी म्हटलेलं असतं. आणि मग तो काही विषय जो आहे तो वाढवायचा नाही असं अर्णव ठरवतो. त्यानंतर आता एकत्र मिळून ते जेव्हा निघणार असतात तेव्हा ना नारळ फोडायचं ठरतं. मग आता आकाशच नारळ घेतो आणि तो आता गाडीभोवती फिरवून जोरात असा फोडतो, कारण त्यानंतरच त्यांना आता ती गाडी सुरुवात करून तिथे निघायचं असतं. आता हे सगळं झाल्यानंतर पुढे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता नारळ वगैरे फोडला जातो आणि मग काय आता पटकीने त्यांना निघायचं असतं, कारण वेळ खूप कमी उरलेली असते. आणि वेळ खूप कमी उरल्यामुळे ना आता आपल्याला पटकन तिथे जाऊन पोचायचं आहे हे तर त्यांचं डिसाईड असतं. आणि यासाठी त्यांनी सगळी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या फास्ट एकदम केलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता कुठेतरी जे आहे ते नम्रताचा जीव वरखाली होत असतो, कारण तीही विचार करत असते की कसं होईल सगळं काही मॅनेज. मग इकडे आता जी गाडी आहे ती निघालेली असते ह्यांची, तेच आता इकडे हवालदार जो आहे तो मात्र आता त्या राकेशला जेवण देऊन घ्यायला दिलेला असतो. तेव्हाच ना त्याच्या तोंडात ना फेस आलेला तो बघतो आणि जसं तो कुडकुडतोय, नाटक करतोय हे दिसतं ना, तेव्हा मात्र आता तो हवालदार जो आहे तो लगेचच तिथे असणाऱ्या त्या पोलिसांना बोलवतो आणि म्हणत असतो की बघा ना या कैदीला काय झालं आहे. मग आता पोलिसही येतात आणि बघतात की बापरे, कारण आता ना राकेशच्या तोंडात ना संपूर्ण असा फेस येत असतो. त्यामुळे पोलिसही घाबरलेली असतात. त्यांना आता वाटत असतं की ह्याला ना लवकरात लवकर आपण डॉक्टरांकडे हलवायला हवं. खरं तर हा हवालदार जो आहे तो सुद्धा राकेशला मिळालेला होता, राकेशसाठी काम करत होता, त्यामुळे तो राकेशच्या बाजूने होता. राकेश जे काही बोलेल तसं तो वागत होता. त्यामुळेच आता अचानकपणे त्यांनी हे सगळं नाटक केलेलं होतं, त्यामध्ये त्याला त्याची साथ होती, त्यामुळेच राकेशला हे सगळं करणं शक्य होत होतं. तेच आता दुसरीकडे सांगितलं जातं की चला फायनली सगळं काही ठीक झालेलं आहे, आता आपण आहे ना एकदम जे आहेत ते बाहेरच पडायचं, कारण आता हॉस्पिटलमध्ये जायचं असतं. दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे जायला निघालेले असतात. मध्येच वाटेत त्यांना खूप मोठा असा खड्डा भेटतो, त्यामध्ये आता गाडी अडकते आणि त्यामुळे गाडी अशी ना ब्रेक लागल्यामुळे जोरात आपटली जाते. त्यावर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर जरा हळू ना, कारण तुम्ही गाडी ना खूप जास्त फास्ट चालवत आहात, जरा थांबा. मग आता अर्णव म्हणतो की आपल्याला पोचायचं सुद्धा आहे ना वेळेवर, त्याचसाठी माझी ही घाई सुरू आहे. हो हो अर्णव सर, मला कळतं आहे, त्याचसाठी तुम्ही घाई करताय, पण तरीसुद्धा असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तर ईश्वरी आणि अर्णवला आता या स्पर्धेसाठी वेळेवर पोचायचं असतं आणि यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. तेच आता दोघंही जण जाताना गप्पा मारत मारत जात असतात. ईश्वरी अर्णवला सांगत असते की आपण जर दोघंही जण एकत्र असू ना तर आपल्याला ना कोणीही म्हणजे कोणीही हरवू शकत नाही. कायम आपण दोघं जे आहेत ना ते एकमेकांच्या बरोबरच असणार आहोत असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेतलेला असतो आणि दोघंही जण जे आहेत ना ते एकत्रच आता पुढच्या प्रवासाला लागतात. त्याच वेळेला आता पाहायला मिळत असतं की आता सौदामिनी आणि त्याचसोबत वल्लरी भेटलेले असतात. तर सौदामिनी जी आहे तिची चिडचिड होत असते, तर वल्लरी म्हणत असते की मी माझ्या परीने जितके प्रयत्न करता येतील ना तितके प्रयत्न नेहमीच करत असते. तसंही ना नम्रता आहेच सगळं काही करायला. मग नम्रताचं नाव घेतल्याबरोबर ती एवढं काय करणार आहे, अहो तिलाच पहिल्यापासून मी कामाला लावलं आहे ना, जसं तिला आता दिसतही नव्हतं बघा पहिल्या राऊंडमध्ये ईश्वरीला, त्याच्यामध्ये सुद्धा मी आणि नम्रतानेच तर कामगिरी
हत्या केलेली होती तेव्हाच तर तिला दिसत नव्हतं. आम्ही दोघीही मिळून ना खूप जास्त अडचणींना ईश्वरीच्या वाटेमध्ये आणल्या आहेत आणि त्यामुळे ना तुम्ही काळजी करू नका असंही आता म्हटलं जातं. आताही जर ईश्वरी हरेल ना तर त्यालाही कारण ना फक्त आणि फक्त नम्रताच असेल. कारण नम्रता ना खरंच खूप हुशार आहे आणि मी असं ओळखलेलं सुद्धा नव्हतं की एवढं सगळं भारी काम ना ती करत असेल. पण खरंच आज ना तिने खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा करेल ती, मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करू नका असं देखील आता इकडे असणारी वल्लरी सौदामिनीला बोलत असते. सौदामिनीही आता खुश झालेली असते, पण तिच्या डोक्यात ना अनेक चक्र सुरू असतात. कारण तिला ना आज राकेशने सुद्धा गाडी घेऊन बोलवलेलं असतं, हे सुद्धा तिच्या लक्षात असतं आणि त्यामुळे वेळेत ना तिला तिथेही पोचायचं असतं. कारण तिला सात्विक फॅशन आपल्या हातात ना काही झालं तरी घालवू द्यायचं नसतं आणि याचसाठी ती आकाश पाताळ एक करत असते. काही करायला लागलं तरीही चालेल याच आविर्भावात ती असते. कारण तिला ना खूप गोष्टी ज्या आहेत ना त्या आता वेगळ्या पद्धतीने करायच्या असतात. तेच इथे राकेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असतात आणि तेव्हाच ना राकेशला तो हवालदार जो आहे तो डोळ्याने इशारा करत असतो. खरं तर ह्यांच्या जाताना अशा गप्पा सुरू असतात डॉक्टर आणि त्याचसोबत इन्स्पेक्टरच्या आणि त्यामध्येच ना त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्या छान गप्पा सुरू असताना हवालदार जो आहे ना तो मात्र त्या इन्स्पेक्टरच्या कमरेला लावलेली जी पिस्तूल आहे तो काढून राकेशकडे देतो आणि मग राकेश इकडे तिकडे बघतो आणि त्यानंतर ते पिस्तूल काढून तो बाहेर येतो आणि म्हणत असतो, खबरदार जर कोणीही जर आवाज केलात ना तर बघा, गाडी थांबव रे, गाडी थांबव. आणि असं बोलून मग आता इकडे तो इतर लोकांना घाबरवू लागतो. जसं तो आता घाबरवायला सुरुवात करतो ना तसं मात्र आता काय करावं काही सुचत नसतं. मग आता राकेश शांत बसा असं देखील पोलीस ओरडून राकेशला बोलत असतात. राकेशला शांत करायचा प्रयत्न करत असतात, पण राकेश कुठे ऐकतोय. राकेश हा एकदमच जोरात असतो. कारण राकेशला ना आता काही झालं तरीसुद्धा संधीचं सोनं करायचं होतं आणि त्यामुळेच ना राकेश पूर्णपणे तयारीत होता. दुसरीकडे आता स्पर्धा सुरू होणार असते आणि त्याचमुळे आता सगळीजणं हजर आहेत का असंही आता विचारलं जातं आणि तेव्हाच ना सगळीजणं आली आहेत का असं विचारलेलं असताना इथे आता म्हटलं जातं की चला थोड्याच वेळात आपली ही स्पर्धा सुरू होणार आहे. प्रत्येकजण एकदम हुशारीने आहात ना तयार. कारण आता आपला हा राऊंड शेवटचा आहे आणि या शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला खरं तर खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या करून दाखवायच्या आहेत. या शेवटच्या राऊंडमध्येच ठरणार आहे कोण या सगळ्याचा विनर आहे ते, असंही आता बोललं जात असतं. तेच आता जोरजोरात टाळ्या वाजवल्या जातात. कारण तिथे आता परीक्षक आलेले असतात. परीक्षक आल्यानंतर परीक्षकांचं सुद्धा स्वागत केलं जातं आणि तिथे आता सगळीजणं आलेली असतात. परंतु अजूनही अर्णव ईश्वरी येत नाही. जे काही स्पर्धक आहेत ते आता येऊन पोचलेले असतात. सगळे स्पर्धक येऊन पोचलेले असताना इकडे तिकडे आता त्यांचं बघणं सुरू असतं. मग आता अर्णव ईश्वरी कुठे आहेत हाही प्रश्न असतो आणि अर्णव ईश्वरीलासुद्धा आता विचारलं जातं, पण अजून अर्णव ईश्वरी हजर नसतात. त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की दरवेळेलाच यांना लेट कसा काय होतो आणि इकडे तिकडे सगळीजणं बघत असतात. तेच आता इकडे मामाला आणि त्यासोबत सगळ्यांनाच टेन्शन असतं की कुठे गेले असतील हे अर्णव ईश्वरी, अजून कसे पोचले नसतील. तेव्हा तर आपल्यासोबतच निघाले होते, मग ह्यांच्या वेळेलाच नेहमी काही ना काही का होत राहतं असाही प्रश्न आजीचा असतो. तेच इकडे आता स्पर्धकांच्या इथे नावं घेतली जातात आणि अर्णव ईश्वरी सात्विक फॅशन हेच आता आलेले नसतात ना, त्यामुळे खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता मामा, आजी आणि अंजलीला झालेलं असतं. नम्रता मात्र आतून खूप जास्त खुश होते. कारण नम्रताला माहिती आहे की ही लोक अजूनही आलेले नाही आहेत, याचा अर्थ नक्कीच काहीतरी घडलेलं आहे आणि त्यामुळे नम्रता आता खुश असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा मात्र आता स्टेजवरून सगळ्यांचंच लक्ष असतं की सात्विक फॅशनची जोडी कुठे राहिली. कारण तिथे आता जोरजोरात जो आहे तो एकच आवाज होत असतो. कारण अर्णव ईश्वरी जी आहे ना ती सगळ्यांची लाडकी जोडी होती आणि तीच नाही आल्यामुळे ना आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो आणि त्यामुळेच ना इकडे तिकडे सगळीजणं बघत असतात आणि आता सौदामिनी, वल्लरी
खूप जास्त खुश असतात आणि सौदामिनी वल्लरीला हेच वाटत असते की चला फायनली सगळं काही आपल्या मनासारखं होतंय. अर्णव ईश्वरी गाडी चालवत असतात, छान गप्पा मारत येत असतात. त्यांना हे कळत नसतं की स्पर्धेमध्ये आपलं नाव घेतलं जातंय, आपल्याला तिथे हजर राहायला हवं. या गोष्टी ना काहीशा त्यांच्या लक्षात येत नसतात. पण त्याच वेळेला दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी होत असतानाच ना इकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीसोबत असतो. इकडे आता डॉक्टरांना आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या इन्स्पेक्टरना खूप जास्त अशी भीती वाटते, कारण त्यांच्या समोर आहे ना आता केस जो आहे तो त्या हवालदाराच्या डोक्याला पिस्तूल वगैरे लावतो आणि तो आता जसं डोक्याला पिस्तूल लावतो ना तसं तो म्हणत असतो मागे व्हायचा मागे, आवाज जराही करायचा नाही आणि त्या हवालदाराला तो घेऊन खाली उतरतो. खरं तर तो हवालदारसुद्धा ना त्याला मिळालेला असतो आणि हे सगळे काही ना त्यांची नाटकी असतात आणि ही नाटकीच ना आता त्या सगळ्यांनी मिळून केलेली असतात. तिथे आता इन्स्पेक्टर खूप जास्त घाबरलेला असतो. तो हवालदाराला बाजूला घेऊन येतो आणि म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, तुझी सोय ना मी करतो आणि तुझा मोबाईलही मी लवकरच देतो. आणि त्या हवालदाराला ना आता त्याने ना पिस्तूल लावलेलं असतं आणि त्या हवालदाराला पिस्तूल लावल्यानंतर ना तो हवालदार जो आहे तो एकदमच असा टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेला आता कळत नसतं की काय करावं. खूप जास्त पुढे ना आता राकेशने त्याला आणलेलं असतं. जसं त्याला आता पुढे आणलं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे तिकडे बघितलं जातं आणि मग तो त्याला सांगत असतो की तू घाबरू नकोस, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत आणि जर तू घाबरलास तर फसलास आणि जर तुला कोणीही ह्या लोकांनी काही विचारलं ना तर लक्षात ठेव, काही सांगायचं नाही, मी आहे, मी करेल काही ते, पण आता तू इथे नाटक करायचं असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय त्याला आता एवढं सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत म्हटल्यावर हवालदार देखील आता नाटक करू लागतो. तो हवालदार जसं आता नाटक करतो ना तसं मात्र आता इकडे सगळीजणं जे आहेत ते मात्र घाबरलेली असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता इन्स्पेक्टर येतात आणि त्या हवालदारला सांगतात की चल पटकन गाडीत बस आणि गाडीत बसून ना त्याला आता घेऊन जातात. आणि तेव्हा अर्णव ईश्वरीसुद्धा आपल्या गाडीने प्रवास करत असतात आणि जेव्हा ते आपल्या गाडीने जात असतात ना तेव्हा ना त्यांना आता छान गप्पा मारत जायची खूप जास्त इंटरेस्ट असतो. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की तुमच्या चेहऱ्यावरची जी लाईन आहे ना रेषा ती बघा ना कशी हलते आणि तुमच्या चेहऱ्यावर जो काही आज ग्लो आहे ना तो फक्त आणि फक्त माझ्यामुळे, असं बोलून ती आता मुद्दामून ना त्याचं कौतुक वगैरे करत असते. जेणेकरून ना आता त्याला हसायला यायला हवं, त्याचा मूड रिफ्रेश व्हायला हवा, हाच मेन उद्दिष्ट तिचा असतो आणि यासाठी ती प्रयत्न करत असते. तेच दुसरीकडे आता अर्णव ईश्वरी छान असे हसत हसत जात असतात आणि जेव्हा आता दोघंही जण हसत हसत जात असतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला बोलत असते की आपण जर सोबत असू ना तर एकत्र असल्यानंतर ना आपण काही म्हणून काही जिंकू शकतो, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. हेही आता ती अर्णवला सांगत असते. दोघंही जण ना अगदीच ना खूप जास्त खुश असतात आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्यांच्या होत असतात तेव्हाच अर्णवही ईश्वरीच्या हातामध्ये हात देतो आणि तो आता तिला म्हणत असतो की नको काळजी करूस, मीही तुझ्यासोबत आहे आणि तूही माझ्यासोबत आहेस, आपण दोघंही जण एकत्रच आहोत, त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही. मग आता या स्पर्धेत ना आपणच बाजी मारणार आहोत, हेही आता त्यांचं ठरलेलं असतं. तेच आता दोघंही जण जात असतानाच ना छान अशा गप्पा रंगलेल्या असतात आणि त्यांना हे माहीत नसतं की तिथे त्यांच्याबद्दल एवढं बोललं जातंय, त्यांचं नाव घेतलं जातंय, कारण ऑलरेडी त्यांना उशीर झालेला आहे. आणि इकडे अर्णव आता गाडी चालवत असताना ईश्वरीच्या गप्पा सुरू असतात. मग इकडे आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच ना एकमेकांच्या हातात हात देऊन ते आता प्रोत्साहित होत असतात, कारण त्यांनाही माहिती असतं की उगाच आहे ना उशीर करून तर चालणार नाही आहे आणि त्यामुळेच आता दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद हा त्यांचा दिसत असतो. तर दुसरीकडे मात्र आता स्पर्धेमध्ये सारखं सारखं त्यांच्या नावाचा उल्लेख जो आहे तो आता केला जात असतो, कारण तिथे आता अर्णव ईश्वरीचीच कमी असते प्रत्येक वेळेला, कारण
इकडे आता म्हटलं जात असतं की 2 राऊंडचे विनर ते आहेत आणि त्यामुळे आपल्याला ना आता हा राऊंड सुरू करता येणार नाही आहेत की जोपर्यंत ते येत नाहीत. आपण 10 मिनटं त्यांची वाट बघणार आहोत असंही आता त्यांचं ठरत असतं. तेच आता सगळीजणं वाट बघत असतात की कुठे राहिले ते. सगळ्यांचीच दाराकडे लक्ष ठेवायचं काम सुरू असतं की कधी एकदा ही लोकं येत आहेत आणि त्यामुळेच आता सगळीजणं दाराकडे बघत असतात. पण अजूनही आता अर्णव ईश्वरी काही जे आहेत ना ते आलेले नसतात. तोपर्यंत बाकी स्पर्धक जे आहेत ना ते स्टेजवर असतात आणि ते स्पर्धक जे आहेत ना ते स्टेजवर असतानाच वाट बघत असतात. नम्रतासुद्धा आकाशला आता बडबडत असते आणि नम्रताही आता आकाशला म्हणत असते की किती उशीर होतोय, वेळ झाला आहे, चला. मग अजूनही ह्यांचा का पत्ता नाही आहे, कुठे राहिले ती लोकं, असं देखील नम्रता आकाशला कुजबुजतच सांगत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जी नम्रता आहे ती आकाशला सांगत असते. पण बाकी स्पर्धकांनासुद्धा टेन्शन आलेलं असतं का अजून अर्णव आणि ईश्वरी आलेल्या नाही आहेत. सगळीजणं त्यांची वाट बघत असतात. कधी एकदा ही लोकं येतात ना हेच झालेलं असतं. तेच दुसरीकडे आता आजी आणि अंजलीसुद्धा बोलत असतात की ह्यांना यायला हवं होतं, केव्हाचे निघाले आहेत पण अजूनही यांचा कसा काही पत्ता नाही, हाही विचारणा आता मनामध्ये येऊ लागतो. तेच दुसरीकडे आता सौदामिनी वाट बघत असते कारण तिला एक वेळ दिलेली असते आणि त्या वेळेतच ना तिला तिथे पोचायचं असतं. आणि जेव्हा त्या वेळेमध्ये ती पोचलेली असते ती राकेशची वाट बघत असते. राकेशला म्हणते की बरं झालं बाबा टायमिंगवर आलास. तर तो म्हणत असतो की टायमिंगच्या आधीच पोचत असतो मी कोणताही लेट करत नाही. आताही मी बरोबर टायमिंगवर पोचलेलो आहे असंही आता तो बोलत असतो. तेच आता तो म्हणत असतो की आता इथे आपण गप्पा मारून चालणार नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर जे आहेत ना ते आता जायला हवं कारण उशीर झालेला आहे आणि हा जर असाच उशीर झाला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो असंही बोलून आता ती लोकं निघतात. कारण मागून ना पोलिसांची गाडी येत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की ह्या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात आणि इथे अनाऊन्समेंट होत असते की आता काही वेळातच आपली ही स्पर्धा सुरू होणार आहे. कारण आता आपण जास्तही वाट बघू शकत नाही कारण अर्णव ईश्वरी वेळेवर जर आले नाहीत ना तर आपल्याला त्यांना ह्या स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड करावं लागेल असंही आता इथे अनाऊन्समेंट होत असते. कारण अर्णव ईश्वरीची बरीच वेळ जे आहेत ना ते वाट बघत असतात आणि त्यांनासुद्धा हेच लागून राहिलेलं असतं की कधी एकदा हे सगळं काही चांगलं होतं आहे आणि त्यामुळेच ना सगळ्यांचंच लक्ष असतं. मग इकडे अंजलीचा जीव मात्र वरखाली होत असतो कारण ती विचार करत असते की हे सगळं काही काय झालं, हे सगळं असं व्हायला नको होतं. कारण ह्यांनी आपण टायमिंगवर निघायला हवं होतं पण हे अजूनही लोकं आली कशी नाही हा मोठा प्रश्न आता पडलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता वेळ भरत आलेली असते कारण आता बराच वेळ वाट बघूनसुद्धा ना आता ती लोकं जे आहेत ते अजूनही आलेली नसतात. त्यामुळे बाकी स्पर्धकही तात्काळात एवढा वेळ कसं काय थांबणार हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे आता म्हटलं जातं की चला आता खूप उशीर झालेला आहे, आता आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही कारण ऑलरेडी बराच वेळ आपण वाट बघितली आहे. आणि पुन्हा एकदा अनाऊन्समेंट होत असते की चला चला लवकर, आता वेळ कमी उरली आहे आणि पटकन तुम्ही लोक या असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ती लोकं आलेली नाही आहेत. तर आपण आपली स्पर्धा काही झालं तरी सुरू करूया कारण एवढा वेळ जे आहे ना ते वाट बघून ना काही एक उपयोग नाही आहे. तेच इथे राकेश भेटलेला असतो आणि राकेश आता या लोकांना सांगत असतो की आपल्याला ना हा प्लॅन जो आहे ना तो काही झालं तरी सक्सेस करायचा आहे आणि यासाठी ना मी वाटेल ते करतोय. मग आता वल्लरी म्हणत असते की तुम्ही लोकांना काही करू नका कारण नम्रता आहे ना, नम्रता योग्यरित्या सगळं काही करेल. हेही आता म्हटलेलं असतं. तुमच्या भरोशावर राहिलो ना तर काही होणार नाही मामी, जरा शांत बसा असंही आता राकेश बोलत असतो. राकेशने असं म्हटल्याबरोबर ना सौदामिनी म्हणत असते की तुझा प्लॅन फुलप्रूफ आहे ना, जर प्लॅन जर फुलप्रूफ नसेल ना तर तसं सांग, आपण दुसरं काहीतरी करूया. कारण आहे ना काही झालं तरी ही स्पर्धा ना आपल्याला जिंकायची आहे आणि मला ना कोणतंही कारण नको आहे आता, कारण सात्विक फॅशन माझ्या हातातनं जायला नको आहे. यासाठी मी वाटेल तितके प्रयत्न करायला तयार आहे असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं
वल्लरीचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो, पण आता वल्लरीचा जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना, त्यामध्ये कोणालाही काहीसुद्धा ऐकायचं नसतं आणि त्यामुळेच ना आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकायच्या नसल्यामुळेच ना डायरेक्टच सांगून टाकलेलं असतं की तुम्ही जरा थांबा, आपण बघूया आपल्याला काय करता येतं ते. आणि त्यामुळेच आता राकेश जो आहे तो त्याच्या प्लॅनप्रमाणे काम करायचं ठरवत असतो. राकेश जेव्हा त्याच्या प्लॅनप्रमाणे काम करायचं ठरवतो तेव्हा मात्र आता तो ओरडत असतो की तुम्हाला ना कोणत्याच गोष्टीत ना धडाच्या येणार नाही आहेत आणि उगाच तुम्ही लोक करताय, कारण तुमच्यावर विश्वास ठेवून ना मी आतापर्यंत गप्प आहे, पण आता नाही जास्त मी विश्वास ठेवू शकत नाही, कारण आता जर प्लॅन ऑन असेल ना तर तो फक्त माझा, तुमच्या प्लॅनचा उपयोग नाही आहे, हे देखील आता त्यांनी म्हटलेलं असतं. सौदामिनीसुद्धा आता विचार करते की ह्याचा नेमका प्लॅन आहे तरी काय, कारण आहे ना तेच वाटत असतं की कसं काय होणार आहे सगळं काही, याच विचारांमध्ये असतात. तेच दुसरीकडे मात्र राकेश म्हणत असतो की आता फक्त बघत राहा, कारण आहे ना आता जराही उशीर आहे ना मी करणार नाही आहे, कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आहे आणि हा जो उशीर झाला आहे ना तो फक्त त्याच गोष्टीमुळे, पण आता आपण हातची संधी घालवायची नाही आहे असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलल्या जात असतात तेव्हा मात्र आता राकेश त्यांना म्हणतो की तुम्ही व्हा पुढे, पण राकेश काय करणार आहे ना हे राकेशने अजूनही शेवटपर्यंत काही सांगितलेलं नसतं. राकेशचा तो बॉम्ब आता राकेशच्या हातात तयार असतो, कारण राकेशला आता त्या बॉम्बनेच आता अर्णव ईश्वरीला जे आहे ते कायमचं आता संपवून टाकायचं असतं आणि यासाठी त्यांचे हे सगळे काही प्लॅनिंग सुरू असतात. आणि जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी सुरू असतात ना तेव्हा मात्र आता त्यांनी ठरवलेलं असतं की चला काही झालं तरी उशीर करायचा नाही. तेच इकडे आता अनाऊन्समेंट होते आणि म्हटलं जातं की चला अजूनही काही झालं तरी ते आलेले नाही आहेत, त्यामुळे आपण आहे ना पटकन ना सुरुवात करूया, उशीर करून चालणार नाही आहे. त्यानंतर आता इथे स्पर्धेलासुद्धा तयार होत असते. स्पर्धासुद्धा आता एकदमच व्यवस्थितपणे तयारीला लागलेली असतात ही लोकं आणि मग म्हटलं जातं की चला आता उशीर करून चालणार नाही आहे, पटकन आहे ना आपण व्यवस्थित तयार होऊया. आणि असं बोलून आता पटकीने सगळ्याची तयारी केली जाते. ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता केल्या जात असतात तेव्हाच ना मामा बोलत असतो की दरवेळेला ह्यांनाच का प्रॉब्लेम होतो आहे, प्रत्येक वेळेला मी बघतो आहे हेच अडून राहत आहेत आणि का हे सगळं काही होतं आहे, ह्याही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आता कळत नसतात. पण तेव्हाच ना इकडे आता जी नम्रता आहे ती सुद्धा आकाशला म्हणत असते की ह्यांच्यामुळे आता आपल्यालासुद्धा किती काय काय सहन करावं लागतं आहे, ह्यांना काय होतं आहे लवकर यायला, असंही आता ती म्हणत असते. आता जो राकेश आहे तो कपडे वगैरे घालून पूर्णपणे तयारीत असतो, कारण त्याला ना आता कोणतीही संधी जी आहे ती सोडायची नसते आणि यासाठी तो पूर्णपणे तयार झालेला असतो. तो वाट बघत असतो की अर्णव ईश्वरी कधी येणार. तेच आता अर्णव ईश्वरीची गाडी समोरून येत असते आणि गाडी बघूनच ना त्यांनी आता ठरवलेलं असतं की हेच तो तुमचा दिवस आहे जो शेवटचा आहे, असं राकेश मनातल्या मनात म्हणत असतो, कारण त्याला अर्णव ईश्वरीचा गेम आजच्या दिवशीच करायचा असतो. त्याने आता जो बॉम्ब तयार केलेला असतो तो स्पेशल बॉम्ब आता त्याचं काम करणार असतो. तेच आता दुसरीकडे अर्णव ईश्वरी जे आहेत ना वेळ झालेला असतो, पण आता जसा टाईम भरत आलेला असतो तिथे अनाऊन्समेंटही होत असते की अर्णव ईश्वरी जर आले नाही तर आता डिस्क्वालिफाय त्यांना केलं जाणार आहे. फक्त थोडे सेकंद आम्ही त्यांची वाट बघणार आहोत. मग आता इकडे अनाऊन्समेंट केली जात असते आणि तेवढ्यातच नेमके अर्णव ईश्वरी तिथे येऊन पोहोचतात आणि धावत पळत तिथे आलेले असतात. अर्णव ईश्वरीला त्या स्पर्धेला आलेलं बघून ना इकडे वल्लरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. पण दुसरीकडे आता सौदामिनी जी आहे ती सुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. पण राकेश जो आहे तो आता सौदामिनीला बाजूला घेऊन म्हणत असतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला माहीत नाही आहे पण आजचा हा शेवटचा त्यांचा दिवस आहे. आज काही झालं तरी ते जिंकणार नाही आहेत आणि जिंकले तरी त्याचं काही यश त्यांना मिळणार नाही आहे, कारण या अर्णवला संपवायची जबाबदारी माझी होती आणि ती मी घेतलेली आहे असंही आता तो म्हणत असतो. कारण गाडी बाहेर पार्क केलेली असते आणि त्या गाडीमध्ये बहुतांश ह्याने आता तो बॉम्ब ठेवलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.